नमस्कार सर्व सज्जनांना आणि सर्व बंधू भगिनींना नमस्कार. आपण आपले सण आहेत, उत्सव आहेत यांची माहिती करून घेतो आणि यापैकी अतिशय महत्त्वाचा असणारा सण किंवा उत्सव असं म्हणायला हरकत नाही तर तो म्हणजे शारदीय नवरात्र. बहुतेक जण या उत्सवाची वाट बघत असतात. शारदीय नवरात्र याची माहिती पुष्कळ जणांना आहे पण आणि नाही पण. हे जे सगळे उत्सव आहेत ना, हे निसर्गाचे उत्सव आहेत, या पृथ्वी तत्वाचे उत्सव आहेत, जलतत्वाचे उत्सव आहेत. चातुर्मास्याची समाप्ती या उत्सवाने होत असते. आपण जर पाहिलं, आषाढापासून हे मातीचे उत्सव सुरू होतात. आषाढातला बेंदूर झाला, श्रावणातली नागपंचमी झाली, भाद्रपदातला गणपती झाला. हे सगळे मातीशी संलग्न असणारे उत्सव आहेत. पण इथे मात्र नवरात्रामध्ये ही माती जी आहे ही पक्की भाजलेलं असं सुघट आहे आणि याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे. तो घट ठेवलाय, त्या घटाच्या खाली माती घातलेली आहे, त्याच्यात सप्तधान्य पेरलेली आहेत आणि नवीन अंकुर यायला लागलेले आहेत. अशा प्रकारचं या उत्सवाचं स्वरूप आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदेला आपण त्याला घटस्थापना असं म्हणतो आणि हा उत्सव जो केला जातो तो अनेक परंपरांप्रमाणे आहे. काही जणांच्याकडे दिवा असतो आणि माळ असते. काही जणांकडे घटस्थापना म्हणजे जो मातीचा घट आणि हे आत्ता सांगितल्याप्रमाणे त्या मातीमध्ये ही सगळी नवधान्य घालायची आणि त्याच्यामध्ये तो घट ठेवायचा आहे. त्या सुघटावर एक पूर्ण पात्र ठेवून मग काही जण नारळ ठेवतात, काही जणांकडे पूर्ण पात्र ठेवून त्याच्यामध्ये हळकुंड आणि सुपारी ठेवली जाते आणि त्याच्यावर आपण रोज एक 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 माळ लावत असतो आणि म्हणताना सुद्धा म्हणतो, पहिला दिवस दुसरा दिवस असं न म्हणता पहिली माळ, दुसरी माळ, तिसरी माळ असं आपलं म्हणायची पद्धत आहे. या उत्सवामध्ये शुक्ल प्रतिपदेपासून ते महानवमी पर्यंत म्हणजे 9 दिवस, पण प्रत्यक्षात उल्लेख जो आहे तो नवरात्री असा येतो. याला रात्रीला महत्व खूप आहे. हा उत्सवच नवरात्रोत्सव म्हणून म्हटला जातो आणि आश्विन महिन्याचा प्रारंभच शरद ऋतूपासून होतो किंवा शरद ऋतूपासूनच, शरद ऋतूचा प्रारंभच अश्विनापासून होतो. त्यामुळे शरद ऋतूला फार महत्व आहे. आपल्याकडे जसं राजा वसंत जरी असला ना तरी आपण एखाद्याला आशीर्वाद देतो त्यावेळी म्हणतो, पश्येम शरदशतम, जीवेम शरदशतम, नंदाम शरदशतम, मोदाम शरदशतम. तुम्ही 100 वर्ष जगा, 100 शरद ऋतू पहा, 100 शरद ऋतू अनुभवा. थोडक्यात शरद ऋतू हा आल्हाददायक ऋतू आहे. पाऊस पाणी सगळं होऊन गेलं आणि सुगीचा काळ हा या शरद ऋतूमध्ये आपल्याला पाहायला मिळतो.
नवीन धान्य आलेलं असतं, सर्व समाज आनंदित झालेला असतो. झाडांना वेलीला भरपूर फुलं आलेली असतात, फळं चांगली आलेली असतात, सगळेच जण सुखात असतात. गाई गुरं सुद्धा या काळात भरपूर दूध देतात आणि अगदी हलकीशी अशी थंडी असती की त्यामध्ये एक प्रकारचा आल्हाद असतो. प्रत्येक व्यक्तीला सुद्धा भूक चांगली लागते आणि खाल्लेलं पचतं. असा हा शरद ऋतू, आणि हा शरद ऋतू हा देवीचा, म्हणून याला शारदीय नवरात्र असं म्हणतात. या नवरात्रामध्ये आपण देवीची, जगदंबेची पूजा करतो, तिला आमंत्रित करतो. तसं म्हटलं तर ती तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरात कायमच आहे. ती अन्नपूर्णेच्या रूपाने असेल, महालक्ष्मीच्या रूपाने असेल, कुणाकडे तुळजाभवानीच्या रूपाने असेल, पण देवी आमच्या देव्हाऱ्यात कायमच आहे. पण तरी सुद्धा ज्याप्रमाणे आमच्या देव्हाऱ्यात गणपती कायम जरी असला तरी पार्थिव गणेश आपण घेऊन येतो आणि त्याची पूजा करतो. तद्वतच या शारदीय नवरात्रामध्ये घटस्थापना करतो आणि त्या जगदंबेला त्या वेगळ्या रूपामध्ये आपण पाहतो. या नवरात्रामध्ये काही काही दिवस जे आहेत ते वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ज्याप्रमाणे प्रथम दिवस स्थापनेचा आहे, महानवमी उत्थापनाचा दिवस आहे, पण त्याचबरोबर ललिता पंचमी, पंचमीचा दिवस असतो. त्या दिवशी अनेक जणांच्या घरात ललितांबिकेचं पूजन केलं जातं. ललिता महात्रिपुर सुंदरी श्रीविद्येचे अनेक उपासक आहेत. दक्षिण भारतात तर अनेक जणांच्या घरात कायम रोज ललिता सहस्रनामाचे पाठ केले जातात. त्रिशती, खड्गमाला, सौभाग्य, अष्टोत्तर शतक असे अनेक ललितांबिकेची स्तोत्र म्हटली जातात. आद्य शंकराचार्य विरचित सौंदर्य लहरीचे पाठ केले जातात. आणि त्याचबरोबर दुर्गा सप्तशतीचे पाठ सुद्धा घरोघरी केले जातात. आपल्याकडे सुद्धा अनेक जणांच्या घरामध्ये रोज दुर्गा सप्तशतीचा पाठ केला जातो. ही फार चांगली पद्धत आहे. या घरामधला जो तमोगुण आहे हा निघून जावा. शुंभ निशुंभ, चंडमुंड, महिषासुर आदी जे राक्षस आहेत, की जे राक्षस काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या रूपाने आज सुद्धा आपल्या घराघरात वावरत असतात आणि त्यांना आपल्या घराबाहेर काढण्यासाठी म्हणून सुद्धा हा दुर्गा सप्तशतीचा पाठ प्रत्येक घराघरामध्ये केला जातो. आणि जर कोणी करत नसतील तर जरूर करावा. अजूनही आपण भाग्यवान आहोत. आजही आपल्याला चांगले पुरोहित मिळू शकतात आणि आपण आपल्या घरामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ किंवा ललिता सहस्रनामाचा पाठ जरूर करावा. त्यामुळे घरामध्ये सात्विक वातावरण निर्माण होतं. घरामधले स्पंद बदलतात. मी आवर्जून सांगतो की ज्या घरातले स्पंद उत्तम आहेत ना, तिथंच भगवंताचं नाव घ्यावं असं वाटतं. उगीच जर आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलो तिथं भगवंताचं नाव येणार नाही. स्मशानात गेलो तर भगवंताचं नाव मुखातून येणार नाही. कुठेतरी जुगाराच्या अड्ड्यावर गेलो तर तिथं भगवंताचं नाव मुखातून येणार नाही, कारण तिथले स्पंद वेगळे आहेत, विचित्र आहेत. म्हणून भगवंताचं नामस्मरण जिथं होईल असे स्पंद निर्माण करायचे असतात.
आपलं घर जे आहे हे मंदिर बनवायचं असतं आणि त्याची एक सुवर्ण संधी या नवरात्राच्या रूपाने आपल्याकडे येत असते. परमेश्वराने आपल्याला न मागता खूप काही दिलेलं आहे. आपण कृतज्ञता व्यक्त करायला शिकलं पाहिजे आणि ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच हे सगळे उत्सव आहेत. या नवरात्रामध्ये घरोघरी 9ही दिवस सुवासिनी कुमारिका यांना भोजनाला बोलावतात. त्या सुवासिनीच्या रूपामध्ये आपण जगदंबेला पाहतो आणि तिला सांगतो की तुम्ही आमच्याकडे या. रोज नवीन नवीन पक्वान्न करून त्या जगदंबेला आपण खुश करत असतो, प्रसन्न करत असतो. कुमारिकेची सुद्धा पूजा केली जाते, कारण काही घरांमध्ये जी कुलदेवता आहे ती कुमारिकेच्या रूपात आहे. बहुतेक चित्पावनांच्याकडे असणारी जी योगेश्वरी आहे ही योगेश्वरी कुमारिकेच्या स्वरूपात आहे. दक्षिण भारतात कित्येक लोकांची कुलदेवता कन्याकुमारी आहे, म्हणजे ती जगदंबा पार्वतीच आहे, पण अजून तिचा विवाह व्हायचा आहे आणि ती शंकराची आराधना करते, असं ते स्वरूप आहे. म्हणून जगदंबेचं जे रूप आहे ते आपण या पद्धतीने पाहत असतो की आपल्या घरामध्ये एखादी छोटीशी मुलगी असते, आपली पत्नी असते, तिच्याकडे सुद्धा आपण देवीच्या स्वरूपात पाहिलं पाहिजे. म्हणजे ती तुमच्याकडे शंकराच्या रूपात पाहिल, विष्णूच्या रूपात पाहिल. या नवरात्रामध्ये आपण ज्या ज्या काही गोष्टी शिकतो त्यामध्ये देवीची 3 प्रमुख रूपं सांगितलेली आहेत. ती म्हणजे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. पहिले 3 दिवस महाकालीचे, दुसरे 3 दिवस महालक्ष्मीचे आणि तिसरे 3 दिवस महासरस्वतीचे असं नवरात्र होईल. किंवा पहिला दिवस कालीचा, दुसरा दिवस लक्ष्मीचा, तिसरा दिवस सरस्वतीचा, पुन्हा 4था दिवस कालीचा, 5वा दिवस लक्ष्मीचा, 6वा दिवस सरस्वतीचा, पुन्हा 7वा दिवस कालीचा, 8वा दिवस लक्ष्मीचा आणि 9वा दिवस सरस्वतीचा. अशा रूपाने सुद्धा या नवरात्राकडे पाहिलं जातं. असं आहे की महाकालीचं जे रूप आहे ते उग्र रूप आहे आणि एखादा मुलगा फार हट्ट करत असेल, फार खोडसाळपणा करत असेल तर आईला सुद्धा ते उग्र रूप घ्यावं लागतं. प्रसंगी 2 धपाटे त्याच्या पाठीत घालावे लागतात, तेव्हा तो सुधारतो. तेच स्वरूप म्हणजे महाकालीचं स्वरूप आहे. कित्येक माणसांना विपरीत अशा प्रकारची व्यसनं असतात, काहीतरी विपरीत नाद असतात आणि ते घालवायचे असेल ना तर महाकालीचे धपाटे जाऊन खाल्ले पाहिजे, म्हणजेच या ज्या काही विपरीत गोष्टी आहेत या निघून जातील. महालक्ष्मीवर तर सगळेच जण प्रेम करतात. प्रत्येक जणाला, कुणालाही विचारा, एखाद्या 5 वर्षाच्या मुलाला विचारलं, काय रे बाळ, तुला पैसे हवेत का? तर तो म्हणेल हो हवेत. आणि एखाद्या 90 वर्षाच्या म्हाताऱ्या व्यक्तीला विचारलं की का हो, लॉटरीचं तिकीट लागलं तर बरं होईल का? तोंडात दात नाहीये, पोटात भूक नाहीये, काहीही नाहीये, पण तो माणूस सुद्धा म्हणेल की हो हो मलाही हवंय. महालक्ष्मीचं आकर्षणच असं आहे. पण लक्षात ठेवा, ती आमच्या घरात महालक्ष्मी म्हणून असावी, पुढल्या दाराने येणारी असावी, मागल्या दाराने येणारी अक्काबाई नको. म्हणून महालक्ष्मीला सुद्धा वंदन करायचंय. महालक्ष्मीचं स्तोत्र आहे, रोज म्हणत जावं. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते
शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. या महालक्ष्मीचंही खूप आपण सर्वच जण स्वागत करत असतो. पण तिचं स्वागत नुसतं करायचं नाहीये, तर ती सन्मानाने कायम माझ्या घरामध्ये राहिली पाहिजे. आणि त्यासाठी नवरात्रामध्ये आम्ही प्रत्येकाने काही ना काहीतरी नवीन शिकायचं आणि ते ज्ञान जे आहे, आपण जे काही मिळवलेलं आहे, ते तिच्या पुढे सादर करायचा प्रयत्न केला पाहिजे. माता भगिनींना सुद्धा सांगेल की घरात बनवलेले पदार्थ असतील त्यांचा भोग, त्यांचा नैवेद्य देवाला समर्पण करावा. बाहेरून विकत आणून वस्तू ज्या आहेत आणि त्याचा नैवेद्य जर दाखवला, देवाला नाही का जाता येत, दुकानात जाऊन नाही का खाता येणार, पण ते पवित्र नाहीये. ज्या वस्तू आपण आपल्या घरामध्ये बनवतो आणि त्या बनवत असताना मी बनवत असलेली वस्तू भगवंत खाणार आहे असा भाव पाहिजे. आणि अशा भावाने आपण समर्पण केलं तर तो निश्चित आपण केलेला पदार्थ आहे त्याचा स्वाद घेतो. नवरात्राला शारदीय नवरात्र म्हटलंय. शारदांबा म्हणजे महासरस्वती आहे. आणि महासरस्वती जी आहे हिची तर आवश्यकता आम्हाला सगळ्यांना आहे. आपल्याला बल पाहिजे म्हणून महाकाली पाहिजे, आपल्याला लक्ष्मी पाहिजे, धन पाहिजे. पण या सगळ्याचा वापर कसा करायचा हे शिकवणारी सरस्वती नको का? खूप धन आलं पण त्याचा वापरच कसा करायचा हे जर कळलं नाही तर काय उपयोग आहे? खूप बल मिळालं, प्रतिष्ठा मिळाली, पद मिळालं, पण त्याचा योग्य वापर जर करता येत नसेल तर काय उपयोग आहे? म्हणून महासरस्वतीची पण कृपा हवी आहे. आणि त्यासाठी म्हणून नवरात्रामध्ये आपण सर्व जणांनी या जगदंबेची आराधना तर करायचीच आहे, घटस्थापना करायची आहे. काही घरांमध्ये उठत्या बसत्याला म्हणजे सुवासिनी, ब्राह्मण, कुमारिका यांची पूजा, यांना भोजन, नवरात्र बसताना आणि उठताना अशी करायची कित्येक जणांच्या घरात पद्धत आहे. अष्टमीच्या दिवशी चित्पावन घराण्यांमध्ये एक ज्याला आपण म्हणतो की महालक्ष्मी उभी केली जाते आणि भाताच्या उकडीचा मुखवटा केला जातो आणि त्या महालक्ष्मीच्या पुढे घागरी फुंकल्या जातात, तिच्या पुढे खेळ केला जातो. आणि ज्या मुलींची लग्न झालेली आहेत त्यांच्यासाठी 5 वर्षाचं ते व्रत असतं, महालक्ष्मीचं व्रत म्हणतात आणि तेही केलं जातं. महानवमी आहे. अष्टमीला घरोघरी संध्याकाळी सकाळी, त्याला असा काही नियम नाहीये की सकाळीच करावं, कारण होम हवन या दिवशी या नवरात्रामध्ये रात्रीला महत्व असल्यामुळे संध्याकाळी सुद्धा होम हवन केलं जातं. दुर्गा सप्तशतीच्या पाठाचं हवन केलं जातं. कुष्मांडाचा म्हणजे कोहळ्याचा बली दिला जातो. आणि अशा प्रकारे हा नवरात्राचा उत्सव खूप मोठ्या उत्साहाने, आनंदाने पार पाडला जातो. या नवरात्र उत्सवाच्या अखेरीला म्हणजे महानवमीच्या दुसऱ्या दिवशी येणारा सण जो आहे तो म्हणजेच विजयादशमी. आपण त्याला दसरा म्हणतो.
विजयादशमी म्हणतो. सीमोल्लंघन करायचं आणि या दिवशी शमी या वृक्षाची पूजा केली जाते. पांडवांनी आपली शस्त्र इथं ठेवलेली होती या शमीच्या झाडापाशी. शमी शमयते पापम शमी लोहित कंटका अर्जुनस्य धनुर्धारी रामस्य प्रियवादिनी. म्हणून शमी वृक्षाची पूजा केली जाते. तसंच आपण महाराष्ट्रामध्ये सोनं वाटतो, आपट्याची पानं वाटतो. उत्तर भारतामध्ये गव्हाच्या लोंब्या म्हणजे नवीन आलेला जो गहू आहे त्याच्या लोंब्या आणल्या जातात आणि त्या एकमेकाला देतात. दक्षिण भारतामध्ये भाताच्या लोंब्या देतात. थोडक्यात आपण एकमेकांना शुभेच्छा देत असतो. आनंद व्यक्त करत असताना निसर्गातलं एक आत्ता नवीन आलेलं असं अन्न त्याला स्मरून आपण या सर्व गोष्टी करत असतो. याच दिवशी शस्त्रपूजन केलं जातं. काय घरात असेल ते शस्त्र अस्त्र त्यांची पूजा करावी. हल्ली घरामध्ये सुरी सुद्धा एवढी एवढीशी बारीकशी आहे. प्रतिकार करायला शस्त्रच नाहीये. आपल्या घरात निदान कुऱ्हाड तरी पाहिजे, कोयता तरी पाहिजे. आता तलवारी वगैरे बाळगल्या तर सध्या तो गुन्हा आहे. पण प्रतिकार करायचा जर प्रसंग असला तर घरात काहीतरी शस्त्र हवं ना. म्हणून शस्त्रपूजा ती करावी. आता माणसं स्क्रूड्रायव्हर किंवा बाकीचे जे काय त्यांचे जे हे असतात मशिनरीची जे काही हे असतात त्याचा वापर करतात आणि त्याची पूजा केली जाते. पण मुख्य शस्त्रपूजा आहे ती प्रतिकार शक्ती यावी. माझ्यावर कोणी आक्रमण करून येऊ नये. मी शस्त्र सज्ज असेल तर कोणीही माझ्यावर आक्रमण करणार नाही. मी निशस्त्र असेल तर कोणीही माझ्यावर आक्रमण करेल. म्हणून शस्त्र नेहमी पाजळलेली पाहिजेत. म्हणून त्यांची पूजा करायला सांगितलेली आहे. एकंदरीत हा नवरात्र उत्सव जो आहे हा खूप मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करायचा असतो. आपण सर्वजण हा नवरात्र उत्सव शारदीय नवरात्र उत्तम प्रकारे साजरं करूया. त्या जगदंबेला पुन्हा पुन्हा प्रार्थना करूया आणि तिची कृपा झाल्यानंतर सर्व प्रकारची रोगराई निघून जाईल. तिच्या कृपेने आम्हाला सगळ्यांना उत्तम आरोग्य प्राप्त होईल. आमच्या देशामध्ये सुबत्ता येईल आणि या पृथ्वीवर सगळीकडे आनंदी आनंद होईल. एवढीच अपेक्षा आपण त्या जगदंबेकडे मागूया. नेहमी आम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे की ज्ञानोबा माऊलींनी मागितलेलं जे आहे ना, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाज दान हे. त्यांनी मागताना एकट्याला मागितलेलं नाहीये. दुरितांचे तिमिर जाऊ, सगळीकडलं पाप नष्ट होऊ दे, अज्ञान जे आहे ते निघून जाऊ दे आणि सगळं जग आहे हेच सुसंस्कृत होऊ दे. अशीच प्रार्थना त्या जगदंबेकडे आपण करायला नको का? ती तमोगुणात्मकही आहे, रजोगुणात्मकही आहे आणि सत्वगुणात्मकही आहे. पण तिची कृपा आम्हाला सगळ्यांना संपादन करणं अत्यावश्यक आहे. एवढीच गोष्ट ध्यानात ठेवा. आपण एवढंच म्हणूया, हे महाकाली, हे महालक्ष्मी, हे महासरस्वती, हे जगदंबा दुर्गा,
दुर्गा देवी, तू त्रिगुणात्मिका आहेस. तू कायमच आमच्या घरी आहेस, पण तुझं विशेष स्वरूप म्हणून तुझ्या नवरात्रात आमच्या घरी अवश्य ये आणि आमचा सगळ्यांचा उद्धार कर, अशीच प्रार्थना करूया आणि हा नवरात्र उत्सव अत्यंत आनंदाने साजरा करूया. अंबा माता की जय.